नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आम्ही कुठं निघालो आहोत ते आता तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. पहिला म्हटलं पेट्रोल भरून घेऊया म्हणून पंपावर गाडी घेऊन गेलो. सकाळ सकाळी काका हे उठलेले, मस्त देवाची गाणी लावलेली होती. मग आपली गाडीमध्ये पेट्रोल भरून आम्ही निघालो. कुठे ते आता तुम्हाला समजणारच आहे थोड्याच वेळात. आणि आम्ही निघालो आणि हे बघा, किसी को मालूम नहीं पड़ना चाहिए कि हम लोग कहाँ जा रहे हैं, वरना गुंडे पीछे पड़ जाते हैं। किसी को पता नहीं चलेगा। मैंने सबको बोल दिया कोल्हापुर नहीं जा रहे। एक काम करो, तुम लोग जाओ, मैं आता हूँ। समजलंच असेल तुम्हाला कुठं निघालो. मी, माझा मित्र, बायको आणि माझी सासू आणि मेवणी आम्ही कोल्हापूरला जायलोय. तुम्हाला समजलंच असणार. म्हटलं कोल्हापूरला जायलो आम्ही. निघालो कसालला पोचून हायवेला गेलो आम्ही आणि हायवेवरून निघालो कोल्हापूरला जायला. कोल्हापूरला थोडं काम होतं म्हणून आम्ही निघालो. म्हटलं कामाला काम पण होईल आणि ट्रिपला ट्रिप पण होईल म्हणून बायकोला पण सोबत घेतलो आणि मित्राला पण घेतलो. नाही तर जाणार होतो मी आणि माझी सासू, दोघंच जण. म्हटलं ह्यांना पण घेऊया, फिरून पण होईल आणि ह्यांचा पण टाइमपास होईल आणि आम्हाला पण मस्त मजा येईल जरा, म्हणून घेऊन गेलो. आणि हे बघा, आता हायवे सोडून आम्ही आतमध्ये घुसलेलो आहे कोल्हापूरच्या वाटेला. आणि कोल्हापूरला जरा रस्ता खराब झालेला आहे, तरी गाडी सावकाश चालवावी लागते. आणि ट्रक जायले त्याच्यामुळे रस्त्याची वाट लागून गेली पूर्ण. चिऱ्यांनी भरलेले ट्रक पूर्ण आणि रस्ता असा आहे बघा, खचलेला आहे पूर्ण असा, म्हणून सावकाश सावकाश जात आहे. आणि तिकडून गगनबावड्यावरून जायला थोडं आम्हाला लांब पडलं असतं म्हणून इथूनच जायचं असं ठरलं, म्हणून निघालो आम्ही जायला. आणि हा बघा घाटातला व्ह्यू आहे. आणि घाट संपवून राधानगरीच्या वरती एक हॉटेल आहे, तिथं आम्ही नाश्त्याला थांबलो. हॉटेल मस्तच आहे. गेली 2-3 वर्ष मी कोल्हापूरला यायलोय तेव्हा ह्याच हॉटेलमध्ये मी नाश्ता करतो. मस्तच हॉटेल आहे आणि नाश्ता पण एवढा मस्त करतो. मिसळ, खास करून यांची मिसळ फेमस आहे म्हणून आम्ही मिसळ घेतली. आणि त्यांना पावभाजी हवी होती म्हणून त्यांनी पावभाजी घेतली. पावभाजी पण मस्त होती, मिसळ पण मस्त होती. सगळ्यांनी मस्त नाश्ता केला आणि तिथून आम्ही निघालो कोल्हापूरला जायला. मित्राला म्हटलं आता तू गाडी चालव, मी राधानगरीपर्यंत घेतलेली. मग त्याने म्हटलं मी घेतो गाडी, म्हटलं तू चालव. मग आम्ही निघालो कोल्हापूरच्या दिशेने. थोड्याच वेळात आम्ही कोल्हापूरला पोचून ताराबाई पार्कला टाकलं, तिथं PF ऑफिस आहे. मग ऑफिसचं लोकेशन टाकून आम्ही पोचलो ऑफिसकडे. आणि तिथं आम्हाला असं समजलं की झेरॉक्स पाहिजे होती त्या एका फॉर्मची. मग आम्ही झेरॉक्सचं मशीन शोधत शोधत आम्ही निघालो कोल्हापूरमध्ये आतमध्ये. खूप वेळ आणि शोधून आम्हाला सापडलं झेरॉक्सचं. खूप जणांना विचारलं आम्ही आणि नंतर येऊन बघतोय तर काय, ऑफिसच्या बाहेरच गाडी येऊन लागली झेरॉक्सची. जिसको धुंडा गली गली वो निकली बाजूवाली, अशी गत झाली आमची. आणि तेवढं करून मग हसायला आला आम्हाला पण. म्हटलं राहू दे, काय करणार. म्हटलं गाडी वॉश केली आणि ते काम आपलं झालेलंच PF ऑफिसकडचं. 10च मिनिटाचं काम होतं मित्रांनो. आणि तेवढं काम आटपून आम्ही निघालो. म्हटलं आता काम झालेलं आहे, तर म्हटलं टाइम पण होता, 12 वाजलेले नुकते. म्हटलं ज्योतिबाला जाऊन येऊया, मस्त देवाचं दर्शन पण होईल आणि सगळंच होईल म्हणून आम्ही निघालो. तिकीट काढले आणि गाडी पार्किंग करायला निघालो. कमीत कमी 5 वर्ष होऊन गेली मी इथं आलेलो ज्योतिबाला. मला थोडं आठवतंय, लहान होतो 5 वर्षाच्या पाठीमागे तेव्हा आलेलो. त्याच्यानंतर आज यायलोय. कोल्हापूरला खूप वेळ आलो पण यायचं काय झालंच नाही इकडं. म्हणून आम्ही म्हटलं ज्योतिबाला जायचं म्हणजे जायचं म्हणून आलो ज्योतिबाला. आणि मस्त असं दर्शन घेतलं आणि सगळीकडे असा गुलाल पसरलेला मस्त असं वाटत होतं वातावरण. आणि हे बघा आम्ही आलोय मस्त. आणि तिथून फोटो एक फ्रेम आठवण म्हणून आम्ही घेतली ग्रुप फोटो. आणि तिथून निघालो आणि कोल्हापूरला आता परत जाणार आहोत. तिथून मग जेवण करून घरी जाऊ आम्ही. आणि कोल्हापूरमध्ये थांबून, कोल्हापूरमध्ये हायवेला हॉटेल मॅग्नेट म्हणून आहे. एवढं मस्त जेवण आहे त्यांचं ना, खतरनाक असं जेवण. मस्त जेवलो आम्ही, एन्जॉय केलो आणि तिथून मग घरी जायला निघालो. थोडा उशीरच झालेला, 6 वाजलेले. मग तिथून 6 वाजता आम्ही निघालो आणि घाटात येईपर्यंत म्हणजे आम्हाला अंधार झाला. तिथून कसं सावकाश आलो आम्ही. आणि एकदाचे कणकवलीला पोचून मित्रांना तिथं सोडून याला कट्ट्यावरती आणि तिथून आम्ही घरी आलो. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, फॉलो करा, कमेंट करायला विसरू नका. बाय.